नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रोजगार कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि आजची नोकरीची संधी आहे नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांकरता भरती निघालेली आहे. या भरतीविषयक अधिक जाणकारी घेण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. तर जाणून घेऊयात आजच्या या भरतीच्या संदर्भामध्ये. 15व्या वित्त आयोगाच्या दरम्यान शहरी आरोग्य वर्धिनी केंद्राकरता रिक्त असलेल्या पदांसाठीच्या जागा आहेत आणि या जागा कुठं भरायच्यात ह्या मानधन तत्वावरती आहेत. दर महिन्याला तुम्हाला ठोक मानधन देण्यात येणार आहे. कंत्राटी पद्धतीने भरायचे आहेत. तर स्टाफ नर्स पदाकरता इच्छुक आणि पात्र उमेदवाराने विहित नमुन्यासह अर्ज जो करायचा आहे तो आरोग्य विभाग 3रा मजला नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय प्लॉट नंबर 1 सेक्टर नंबर 15A किल्ले गावठाणजवळ CBD बेलापूर नवी मुंबई 400614 येथे 3/2/2025 ते 17/2/2025 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने पोस्टाने स्पीड पोस्टाने सादर करायचे आहेत. याकरता पदनाम जे आहे ते आहे स्टाफ नर्स. स्त्रियांकरता शैक्षणिक अर्हता 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. जनरल नर्सिंग आणि मिड वाईफ डिप्लोमा किंवा BSc नर्सिंग असणं आवश्यक आहे. आणि महाराष्ट्र नर्सिंग नोंदणी जी आहे ती बंधनकारक असणं आवश्यक आहे. यासाठी खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा आहे 38 वर्ष आणि राखीव प्रवर्गासाठी 43 आणि याला मासिक ठोक मानधन 20,000 रुपये दर महिना इतकं देण्यात येईल. आणि याच्यामध्ये जागांचं क्लासिफिकेशन जे आहे अनुसूचित जातीसाठी 6, अनुसूचित जमातीसाठी 3, विजा अ साठी 2, भज ब साठी 1, भज क साठी 2, भज ड साठी 1, वी मा प्र साठी 1, इमाव साठी 8, आ दु ग साठी 5, साशय मावसाठी 5, अराखीवसाठी 10 अशी म्हणून एकूण 44 जागा आहेत. तसेच स्टाफ नर्स पुरुष या पदाकरिता 1 जागा अनुसूचित जातीला आहे. ई मावसाठी 1, साशय मावसाठी 1 आणि एकूण अशा म्हणून 3 जागा पुरुष नर्ससाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. आणि याच्यामध्ये 15व्या वित्त आयोगान्वये ही जागा भरण्यात येणार आहे. अधिक माहितीची जाहिरात जी आहे ती nmnc.gov.in या वेबसाईटवरती तुम्हाला अवेलेबल होणार आहे. यासाठी अर्ज करायच्या अनुषंगाने सूचना काय हे कंत्राटी पद्धतीने आहे. 6 महिन्याची नियुक्ती करता हे व्हॅलिड असणार आहे. आणि ज्या जाहिरातीचा जो अर्ज आहे त्या अर्जामध्ये विहित सगळे डिटेल्स तुम्ही भरणं गरजेचं आहे. एकदा भरलेली माहिती अंतिम समजण्यात येईल. आणि ह्यान्वये हे सुट्टीचे दिवस वगळून त्या पत्त्यावरती टपालने कुरिअरने सादर करायचे आहेत. आणि उशिराने अर्ज प्राप्त झाले तर त्याची दखल घेतली जाणार नाही. याच्यामध्ये वयोमर्यादा जे आहे ते राखीवसाठी 43 आणि अराखीवसाठी 38 आहे. अर्ज भरण्याच्या सूचना ज्या आहेत त्या माध्यमिक शाळेमध्ये जे 10वीच्या किंवा 12वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवरती जे तुमचं नाव आहे तेच नाव तुम्ही अर्जामध्ये आहे असं लिहिलं पाहिजे, मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये. याशिवाय जन्मतारीख जी आहे ते अचूक तुम्ही लिहायची आहे. उमेदवाराचे वय अचूक असलं पाहिजे. लिंग, त्यानंतर विवाहित असल्यास विवाहितेचा दाखला, त्याच्यामध्ये गॅजेट प्रूफ करायचं आहे. आणि जर तुम्ही महिला असाल, तुमचं लग्न झालं असेल तर तुमचं जे जुनं नाव आहे ते किंवा तुमच्या नावात बदल असेल तर ते सुद्धा तुम्हाला तिथं जोडलं गेलं पाहिजे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेटसाठी कास्ट व्हॅलिडिटी ह्या सगळ्या गोष्टी राखीव प्रवर्गासाठी आवश्यक आहेत. नॉन क्रिमिनल दाखला पण आवश्यक आहे. याच्यामध्ये तुमचा ॲड्रेस आहे, ईमेल ID, फोन नंबर वगैरे सगळे एकदम प्रॉपरली त्याच्यात मेन्शन करायचं आहे. शैक्षणिक अर्हता जी आहे ती तुम्हाला जर 10वी 12वी त्यानंतर नर्सिंग या सगळ्या गोष्टी जर तुम्ही असाल तर त्या सगळे. त्यानंतर तुमचा अनुभव जो आहे तो अनुभव खाजगी क्षेत्रातला अनुभव जर असेल तर शैक्षणिक अर्हता आहे. या सगळ्या अनुभव कुठं तुम्ही रुजू झाला, त्याच्यानंतर कुठं तुम्ही रिटायर झाला, मग किती वर्षाचा अनुभव आहे हे सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे. आणि तुम्हाला कॉम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक आहे. म्हणजे आजच्या काळात राहायचं असेल तर संगणकाचं ज्ञान पाहिजेच. म्हणजे MSITचं जे प्रमाणपत्र आहे ते तुमच्याकडे असलं तर तुम्हाला पात्र असाल. त्यानंतर लहान कुटुंब हम दो हमारे दो या नियमाप्रमाणे 2पेक्षा अधिक मुलं जर असतील तर तुम्हाला हे फॉर्म भरता येणार नाही. फोटो आणि स्वाक्षरी जी आहे ती तुम्हाला फोटो स्टेपल करायचा नाही, चिटकवायचा आहे तो. आणि स्वाक्षरी योग्य त्या जागेच तिथं करायचं. त्याचा जो अर्जाचा फॉर्मॅट आहे तो खाली लिहिलेला आहे, तुम्ही तुम्हाला दाखवणारच की कशा प्रकारे ते जे मानधन आहे ते मानधन एक प्रकारचं वेतन मानधन आहे. तर हे अशा प्रकारे तुम्हाला भरायचं. 7 दिवसाच्या आतमध्ये तुम्ही ही जाहिराती आल्यानंतर तुम्ही भरणं आवश्यक आहे. आता बघा, याच्या अर्ज सादर करायचा जो पत्ता आहे तो आहे वैद्यकीय आरोग्य अधिकारी आरोग्य विभाग 3रा मजला नवी मुंबई महानगरपालिका प्लॉट नंबर 1 सेक्टर नंबर 15 किल्ले गावठाणजवळ CBD बेलापूर नवी मुंबई 400614 या अर्जावरती 17 फेब्रुवारीच्या आतमध्ये हा तुम्हाला अर्ज तिथपर्यंत पोहोचेल या बेताने पाठवायचं आहे.
आता वयाचा पुरावा बघा, 10वीचं गुणपत्रक पाहिजे, त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हताबाबत गुणपत्र प्रमाणपत्र, काउन्सिल रजिस्ट्रेशन ॲक्टचं प्रमाणपत्र पाहिजे तुमचं, त्याच्यानंतर शासकीय नियम, शासकीय आणि खाजगी संस्थेत कामाचा अनुभव केलेले प्रमाणपत्र जोडायचं आहे. राखीव संवर्गातील उमेदवारांनी जात प्रमाणपत्र, डोमसाईल सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनियल, पॅन कार्ड, आधार कार्ड, सध्याचा पासपोर्ट साईज फोटो, विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र, त्यानंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे प्रमाणपत्र, या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या अर्जाचा नमुना बघा. तुम्हाला म्हटलं पलीकडच्या साईडला तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो चिटकवायचा आहे, कोणत्या पदासाठी अर्ज करताय ते लिहायचं आहे, तुमचं आडनाव पहिल्यांदा लिहायचं आणि मग संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर, जन्मतारीख, राष्ट्रीयत्व, विवाहित अविवाहित, महाराष्ट्रातला आहे का, ईमेल ID, त्यानंतर कोणत्या प्रवर्गातून तुम्ही हे केलेलं आहे, 10वी 12वी डिग्री, काय तुमचे क्वालिफिकेशन आहे, अनुभव तुम्हाला कुठल्या संस्थेमध्ये किती सालापासून कुठपर्यंत होता, किती वर्षाचा, भाषा कुठल्या तुम्हाला लिहिला वाचता बोलता इंग्रजी मराठी. तर ह्या सगळ्या गोष्टी ते लिहायच्या. तुमच्यावरती कारवाई केली होती का ह्याच्या आधी तसं लिहायचं आहे, कुठल्या ट्रू कॉपी जोडलेल्या आहे ते लिहायचं आहे, तुमची सही, दिनांक आणि तारीख लिहिली की झालं. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, तुमचं नाव लिहायचं आहे, मला एवढी मुलं आहेत आणि माझी सही, त्याच्यानंतर फौजदारी गुन्हा नसल्याचे प्रमाणपत्र आणि मग लोकलच्या पोलीस स्टेशनची एक सही शिक्का घ्यायची की बाबा ह्याच्याकडे कोणताही गुन्हा दाखल नाही. सो अशा प्रकारे तुम्ही हा अर्ज भरू शकता. जास्तीत जास्त व्हिडिओ हा तुमच्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मित्रमैत्रिणींसोबत पोचवा, नर्सिंग करणाऱ्या जे काही तुमचे फ्रेंड्स असतील त्यांच्यापर्यंत पोचवा आणि रोजगार कट्टा या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हा व्हिडिओला सबस्क्राईब करा. थँक्यू.